उन्हाच्या झळा वाढत असल्यामुळे पाणी टंचाईची समस्या देखील गंभीर बनते आहे। अहिल्यानगरच्या श्रीगोंदा तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती फळबागा आहेत आणि या फळबागांना पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय। फळबागांना अक्षरशः टँकरनं पाणी देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे। श्रीगोंदा तालुक्यामधल्या कोळगाव पांढरेवाडी इथल्या विश्वनाथ लगड या शेतकऱ्याची 3 एकर संत्र्याची बाग आहे। गेल्या 1.5 महिन्यांपासून त्यांनी आपली फळबाग वाचवण्यासाठी जवळपास 1 लाख रुपयांचं विकतचं पाणी हे टँकरनं घेतलंय। अजूनही 1 ते 1.5 लाख रुपयांचं पाणी त्यांना लागू शकतं अशी ही स्थिती आहे। त्यातच कुकडीचं आवर्तन लांबल्यामुळे शेतकऱ्यांना फटका बसत असल्यामुळे कोळगावचे सरपंच पुरुषोत्तम लगड यांनी याविषयी माहिती देखील दिलेली आहे। त्यांच्यासोबत बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधींनी। तुमचे किती एकर क्षेत्र आहे आणि सध्या पाण्याची काय व्यवस्था आहे तुमची? इथे 5 एकराचं क्षेत्र आहे। टोटल 8 एकरच्या क्षेत्र आहे। त्यापैकी 5 एकर संत्र्याचं बाग आहे। तर गेल्या वर्षीच्या तुलनेत जर पाहिलं तर ह्या वेळेस पाण्याचा तुटवडा आहे। तरी आम्ही 1.5 लाख रुपयाचं 1.5 महिन्यापासून पाणी टँकरने घालीत आहे। अजून 1 लाखाचं तरी पाणी लागणार आहे। एकूण जर बघितलं तर टँकरने अक्षरशः पाणी द्यावं लागतं, लाखो रुपये त्यासाठी जात आहेत। सरपंच त्यांच्याशी बोलणार आहोत। काय नेमकी परिसरामध्ये परिस्थिती आहे आणि काय नेमकी मागणी असणार? यावर्षी परिसरामध्ये उष्णतेची लाट तीव्र आहे सगळीकडेच। त्यामुळे पाणी खाली पाणीच राहिलेलं नाही। विहिरी आटलेल्या आहेत, बोर आटलेले आहेत आणि मग फळबागांना पाणी भरण्याचा एकच स्रोत होता, तो म्हणजे कुकडीला पाणी आलं तर तिथं टँकर भरायचे। परंतु ह्यावेळेस रोटेशन थोडंसं लवकर घेतलंय आणि हे रोटेशन नंतरचं रोटेशन थोडंसं 10 तारखेपर्यंत येणं अपेक्षित होतं, तर ते पण 25ला येण्याचं अशी चर्चा ऐकायला मिळते। त्यामुळे थोडंसं शेतकरी अडचणीत आलेले आहेत आणि मग टँकरचा खर्च त्यांना पेलवत नाही आणि मग होणारा नफा त्यातून सगळे पैसे टँकरला त्या ठिकाणी द्यावे लागतात। मग शेतकरी त्या ठिकाणी अडचणीत चाललेला आहे। म्हणून कुकडी विभाग राज्य शासनाला विनंती आहे, लवकरात लवकर तुम्ही रोटेशन जर सोडलं तर शेतकरी त्या ठिकाणी वाचेल आणि पावसाच्या तोंडावर सोडून त्याचा उपयोग होणार नाही। एकूण जर बघितलं तर अक्षरशः लाखो रुपये जे आहेत तर ते फळबाग उत्पादकांना जे आहेत अशा पाण्यावरती खर्च करावे लागते। त्यामुळे कुकडीचं पाणी जे आहे तर ते वेळेवरती सोडावं अशी मागणी शेतकऱ्यांकडून होताना दिसते। कॅमेरा पर्सन गिरीश सुनील भुंगळे, एबीपी माझा, श्रीगोंदा, अहिल्यानगर।